असा का रे
बुवांची जरा वाईट जरा कळ काढतंय. बुवांकडे बघितल्यानंतरच तुमका वाटता बघा. अफजल खानाचा पोरगा वाटता बघा. पण बाबी चतुर आहे बुवा. उत्तम साहेब खूप चतुर आहे. तुमका माहिती नाही एखाद्याच्या ढेंगा खालना गेलो तर तुमका माहित नाही पटकन जातलो. वर मान केलं तर बोमटून मरत. लय हुशार आहे. बरं गणपती त्यांच्या घराकडे आता चतुर्थी गेलेले आहे. मी गणपती 22 फूट उंदीर खडे आता शोधू तो लागता एवढी परिस्थिती बघा. बरं याकडे सगळा तळपाट. एकदा मला फोन लावला आणि बुवा केस येण्यासाठी काय औषध आहे काय. मी म्हटलं काय काळजी करू नका तुम्ही आमच्याकडे या. आणि त्या वैद्याने औषध सांगलंय. हो घरी गेल्यानंतर झोपल्यानंतर घरी जावा. रात्री झोपल्यानंतर 11च्या नंतर 11:30 वाजता जवळजवळ तुमच्या घरात मच्छी म्हणजे सुट्ट काय असतील त्याचे टकले बांधा म्हणून सांगले. तो खुळो गेलो घराकडे टकले बांधल्या. सगळीकडे वास येऊ लागलो. अख्ख्या गावाची मांजरा ह्याच्या पोटावर चढली. गुलामाचा हायड्रोजन पेरोक्साईड काय तर लावलंय तरी पण काही योग नाही. सलमान खान जग मारता याच्यामुळे. पहिलो हिरो बसलो होतो ह्यो. आता बघा त्याच्याकडे अर्धा पुरळ अर्धा हुरशी. बुवांका धरली बुरशी. करू बघता तो सरशी पण कर्मान मरशी.
बस बघा. पण पुढून बघला तर वाटा विनोद खन्ना बघा, पावडर किती लावलेली आहे ती बघा. पुढून बघला तर वाटा विनोद खन्ना, पाठी मागून बघला तर वाटा राजेश खन्ना, आणि पोटाकडे बघला तर वाटा वडारी अण्णा. चन पचन गौडा कुंभर माडीत पुढून नव्वा चन्न पचंदिना तंगी. अरे चन पचन गौडा, अरे बुवा आमच्या बाजू फुल बावडा, त्याच्या पुढे गगन बावडा, खाली इलास की जांभवडा, आमचा गाव उंबाडा, चन पचन गौडा. ना अजून म्हणणार दिवाळी. बाकी काय पण असो, पण किती आम्ही जरी बोलला त्यांना, जरी मी किती आजचे दिवस बोललोय तरी त्यांना राग नाही. का? कारण निर्लज्ज माणूस आहे. राग नाही बिचारू, साधो माणूस, जरा जोरदार काळा त्यांच्याकडे होऊन जाऊन दे. बरं आता भात कापणी जो शिजना, अख्ख्या गावातली माणसं खळाखळे गावला नाही, अंगण काही मिळेना म्हणून भात जोडू यांच्याकडे गेली. टाकल्याची वाट लावून टाकल्याची झाला विचारो. लय साधू हा माणूस, पण अतिशय सुंदर. शिवसेना शाखा बाजारपेठ कनेडी यांच्या वतीनं या ठिकाणी खरोखरच आम्हाला दोन्ही बुवांना या ठिकाणी सुवर्ण संधी दिली. आमचे गावकर साहेब आणि उत्तम साहेब, त्यांचं सुद्धा आडनाव लोके. लोके बुवांच्या आठवण झाली आमका. तुमचं आडनाव लोके, पण लोकांपर्यंत पोहोचणारे, आणि के म्हणजे केव्हा एनी टाइम कार्य करणारे ते लोके. जोरदार टाळ्या त्यांच्या ठेवून झाले. गावकर गा म्हणजे गायनाची भजनाची आवड असणारे, व म्हणजे वचनबद्ध, क म्हणजे कणखर मनाचे, र म्हणजे रचनात्मक काम करते गावकर. जोरदार टाळ्या त्यांच्या ठेवून जाऊ. धन्यवाद. असा पटकन बुवा जयचे थय आणि हरिभाऊ खोय. धन्यवाद. आमच्या लोके साहेबांसाठी या गाण्या गाया. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साई तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. तुम्हाला माहिती आहे की भजन कीर्तन प्रवचन आपण करतो ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचे परममित्र शुभमजी गावकर, 22 तारीखला त्यांच्याकडे कार्यक्रम आमचा आहे, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. शुभम गावकर यांच्याकडून 100 रुपयाचे आम्हाला जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजन कीर्तन प्रवचन करतो ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. छत्रपती शिवाजी महाराज अवघे 50 वर्ष जगले. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 500 पिढ्यांना पूर्ण उरे एवढं छत्रपतींनी कमवलेलं आहे. जोरदार टाळ्या छत्रपतींसाठी होऊन जाऊ मंडळी. म्हणून तुम्हाला सांगतोय छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते, जीवाला जीव देणारे मावळे होते मंडळी. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी निघाले. ही बातमी शिवरायांना कळली. शिवराज तानाजीला म्हणाले, तानाजी तानाजी
आधी लग्न रायबाचं नंतर लग्न कोंडाण्याचं. तानाजी म्हणाले छे छे, आधी लग्न कोंडाण्याचं नंतर लग्न माझ्या मुलाचं. आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंडाणा केला, सर केला मंडळी. तानाजीने सर केला. जोरदार टाळ्या तानाजीसाठी वंदावले मंडळी. बाजी ब्रह्मणे खिंड लढवली. 2000 शत्रूंना खिंडीत रोखून धरलं. बाजी महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती जा. जोपर्यंत विशाळगडावरती तुम्ही पोचत नाही, तोफेचा आवाज होत नाही, तोपर्यंत मी माझा प्राण त्या ठिकाणी सोडणार नाही. एकमेव बाजीप्रभू म्हणाले. म्हणून तुम्हाला मंडळी सांगतोय की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कस कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अफजल खानाचा मुडका कापून आणतो त्याचं नाव संभाजी गावजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. छत्रपती संभाजी राजांना कैद केलं. तुम्हाला माहिती आहे औरंगजेबाने काय हाल केले. छावा पिक्चर पाहिला असेल. तरी पण संभाजी राजे डगमगले नाही. ते औरंगजेबाला म्हणाले, अरे औरंग्या, माझे डोळे काढले तरी चालतील, नजर कुणापुढे झुकणार नाही. जीभ कापली तरी चालेल, प्राणाची भीक मागणार नाही. पाय कापले तरी चालतील, पण आधार कुणाचा घेणार नाही. गर्व नाही पण माझा या मातीला. म्हणत म्हणतात मर्द मराठा या जातीला, मर्द मराठा या जातीला. जय भवानी, जय शिवाजी. अशा कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे. अशा कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे. इतिहासामध्ये अमर राहिले आमचे शिवाजी राजे. इतिहासामध्ये अमर राहिले आमचे शिवाजी राजे. इतिहासामध्ये अमर राहिले आमचे शिवाजी राजे. अशा कोणी महाराष्ट्रामध्ये पराक्रमी हो गाजे. अशा कोणी महाराष्ट्रामध्ये पराक्रमी हो गाजे. इतिहासामध्ये अमर राहिले आमचे शिवाजी राजे. सन्माननीय नंदू कोविटकर साहेब यांच्याकडून आईच्या स्मरणार्थ एक आईचं गाणं. मगाशी ते काय 100 दिलात, पण काही कमिटीवर काय म्हणजे समजा काय साधारण बोललोच नाही. सगळ्यांचे पैसे घेता आणि भुतरू ठेवता. कविटकर क म्हणजे कर्तव्यदक्ष, वि म्हणजे विजय होऊन परत येणारे, ट म्हणजे टक्कर देणारे, क म्हणजे कर्तव्यदक्ष, र म्हणजे रयतेचे राजे. ते कविटकर. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे होऊन जाऊ दे जरा. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करुणी तुझ म्हणसी गद्दार मला. गद्दारी करुणी तुझ म्हणसी गद्दार मला.
साहेब आहेत जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे 500 घेतल्या पण काय साधारणचा म्हटलं ना गाणं त्यांना आता मी पण बोलतोय म्हणजे माका सुद्धा 500 येत नाही हा लक्षात घे उत्तम लोके साहेबांचं गाव पुढचं दारिस्ते ना हा चला आणि योगेश त्यांच्यासाठी सुद्धा गाणं आहे समजा म्हणजे 500 परत येतले आमका हा आधी आईचं घेऊया जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरामध्ये अस्त होतो ती माते एका वेलांडीचा फरक आहे म्हणजे आज आपण हे भजन कीर्तन प्रवचन करतो हे जग पाहतोय ते आई वडिलांची कृपा आहे म्हणून सर्वांच्या आई वडिलांसाठी जरा जोरदार टाळ्या म्हणजे जरा होऊन जाऊन दे जरा धन्यवाद आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार राजू पाटील यांच्याकडून गरजा महाराष्ट्र माझा यासाठी 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे जय जय महाराष्ट्र राजू पाटील पा म्हणजे पारदर्शक काम टी म्हणजे टिकून ठेवणारे ल म्हणजे लक्ष केंद्रित करणारे पाटील जोरदार धन्यवाद महाराष्ट्र माझा पैसे परत अपनी झलक सबसे अलग या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत जरा महिलांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन जरा धन्यवाद कारण बुवा मंगला चव्हाण रिया मेस्त्री आणि पूनम
मंगला गेली पुन्हा गेली लगेच अगदी त्या बरोबर अगदी तू तेवढ्या ब्रेड मध्ये बरोबर आणलंस रे. आहे की नाही आठवण बरी झाली. अरे बाबा आता सध्या लेडीज फर्स्ट आहे की नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करतात. महिलांका सगळा 1500 महिलांका तुका काय भात कापून मेलाव आम्ही आमका खाय ना. महिलांका 1500 तुका मध्ये टीव्ही वरती सुद्धा सिरियल महिलांसाठी. आई कुठे काय करते दुसरी माझा मितवा तिसरी अर्ध तुझं अर्ध माझं ह्याचा काय नाही तळपा बघा केस येत कसो म्हणून तुम्हाला सांगतोय फक्त महिलांसाठी आणखीन एक ऍड येतात बघा टीव्ही वरती. साबणाची ऍड येतात. लक्ष लगाव खूबसूरती पहाव. पुरुषांका काय नाही बिटेक्स लगाव कुंजली भगाव. हा महिलांका पहिला प्राधान्य. मंदिरात सुद्धा पूजा अर्चा वंदन महिलांका. पुरुषांका काय नाही घंटा 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 देवळातली ती मारायची आणि बोलायचा. हो लय गुलाम हुशार लय कसं गुलाम पोचलेलो तुमका माहित नाही. शाळेत असतापासून ये हुशार. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शाळेमध्ये बाई शिकू होतो कंचो आणला तो तिकडचो भुसरीचो एवढे पुण्याच्या बाजूचे होते घरचे. काय नाव त्यांचं वरकुले ना त्या साईडचे होते का शिकू शिकू होते. एका विचारला स्टँडअप संदीप म्हणाले स्टँडअप. संदीप उभं राहिलो. 2 मुंग्या होत्या. म्हणाला साखरेचा कण पडलेला होता. पहिली मुंगी आली साखरेचा कण हुंगून गेली. दुसरी मुंगी आली साखरेचा कण घेऊन गेली. मग म्हणाले पहिल्या मुंगने साखरेचा कण का नाही उचलला. हो म्हणता पोचलेलो म्हणता गरोदर होती म्हणा नाही उचलल्या. ती पोचलेलो पण गरोदर होती तुका कसा माहिती. बघ एकच फाईट पण वातावरण टाय. वा बघ शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते दोन्ही बुवांना लाभलं हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य. जोरदार टाळ्या धन्यवाद. म्हणून आमचे उत्तम जे लोक आहे त्यांच्यासाठी एक गाणं या ठिकाणी सादर करूया. निसर्गरम्य दारिस्ते गावी एक गुणवंत जन्मला एक गुणवंत जन्मला उत्तम साहेब या नावाने देवाच मंगला.
टकला आणला. वा मध्ये टकला आणला, या मंडळाने टकला आणला. शिरसाडाने संधीवती जोडीवारी गमतीची. शिरसाडाने लोक टुकुमुकू बघतात चांगला. ते अमोल पांचाळ अतिशय चांगले पक्वाचे वादक आहेत. जरा जोरदार टाळ्या अमोल पांचाळसाठी होऊन जाऊ दे जरा. हा जरा त्यांच्याकडे जरा फरण वाजून दाखवा बघा. पान तंबाखू खात चुना. बुवा जरा केव्हा केव्हा पान खातात बघा त्यांच्यासाठी. हा जरा दात काढू नका. कोलगेट ऍड होईल दात. पान तंबाखू खात चुना. थू 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 पण मंडपात नको. बाहेर जाऊन तुका बघा बुवासाठी जोरदार टाळ्या जरा होऊन जाऊन दे जरा. आमच्याकडे गणपतीच्या वेळेला गौरी दिवशी थोडे जरा बकऱ्याचा मटण असता आणि त्यावेळेला जरा 30, 60, 90 लावतात. त्यांच्याकडे जरा बघा 30, 60, 90 क्वार्टर. 30, 60, 90 क्वार्टर. पी